नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर विश्वेश्वर माने, ओम मेडिकल सर्जिकल अँड मॅटर्निटी हॉस्पिटल कुर्डवाडी. मागे पण मी एकदा 2 वेळा कोविडच्या काळामध्ये व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्याबद्दलची जी माहिती मी तुम्हाला दिलेली होती त्याच्याविषयी सगळ्यांना माहितीच आहे. आज थोडासा व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झाला, कारण मी एका कॉन्फरन्सला गेलो होतो आणि विषय होता डेंग्यू फीवर. तर या 3-4 महिन्यामध्ये कोविडचं प्रमाण फारच कमी झालेलं आहे आणि ते फारच नगण्य झालेलं आहे. परंतु या 3 ते 4 महिन्यामध्ये डेंग्यू या आजाराने थैमान घातलेलं आहे. कोविडप्रमाणे कोविड इतकी डेंग्यू पेशंटची संख्या नाही आहे, कारण तो संक्रमण करणारा आजार नाही आहे. डेंग्यू पेशंट एका पेशंटपासून दुसऱ्या पेशंटला तो पसरत नाही आहे. पण माझ्या 22 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एवढा उच्चांक डेंग्यू पेशंटचा मी कधी पाहिलेला नव्हता, तेवढा या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये दिसून आलेला आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट आज मला इथे अशी सांगावीशी वाटते की मागच्या 22 वर्षामध्ये डेंग्यू पेशंट ट्रीट करताना जेवढी हॅरॅशमेंट होत होती तेवढी या 6 महिन्यामध्ये मला जाणवून आलेली नाही आहे. याचं कारण असं की 22 वर्षामध्ये डेंग्यू पेशंट फक्त आणि फक्त ॲलोपॅथी लाईन ऑफ ट्रीटमेंटनी आम्ही ट्रीट करायचो आणि त्यामुळे डेंग्यू हा सुद्धा कोविडप्रमाणेच व्हायरस आहे आणि त्या व्हायरसला मारण्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषध ॲलोपॅथीमध्ये नाही आहे. आज या कॉन्फरन्समध्ये आज जी कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये सुद्धा हेच नमूद करण्यात आलं. डेंग्यू, साधा डेंग्यू, कॉम्प्लिकेटेड डेंग्यू, प्लेटलेट्स झप कमी झाल्यामुळे रक्तस्राव शरीरामधून कुठेही होणारा डेंग्यू, नंतर डेंग्यू आजारामध्ये ब्लड प्रेशर कमी होऊन पेशंट शॉकमध्ये जातो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डेंग्यूचं वर्णन या कॉन्फरन्समध्ये करण्यात आलं. पण शेवटी जो ट्रीटमेंट पार्ट ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी लेटेस्ट गाईडलाईन्सप्रमाणे सुद्धा डेंग्यूमध्ये ॲज सच नवीन अशी काही ट्रीटमेंट, जी ठोस ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, अशी ट्रीटमेंट अजून पण ॲलोपॅथीमध्ये नाही आहे. लाक्षणिक चिकित्सा, सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट हाच त्याच्यावरचा इलाज आहे. पण मी मागच्या 20-22 वर्षामध्ये पाहिलं की डेंग्यूमध्ये काही पेशंट्सना 104च्या वर सुद्धा ताप जातो, 105, 106, आणि अशा अवस्थेमध्ये तो ताप शरीरापुरता मर्यादित न राहता तो मेंदूपर्यंत जातो आणि पेशंट बेशुद्ध होणं किंवा पेशंट इरिटेबल, म्हणजे पेशंट एन्केफॅलायटिसमध्ये जाणं किंवा मेनिंजायटिसमध्ये जाणं, याचे धोके फार असतात. पण हे धोके टाळण्यासाठी पेशंट ॲडमिट जरी असला डॉक्टरांकडे तरीसुद्धा त्याला त्या डेंग्यूच्या फीवरचा पिरियड, समजा एक 8 दिवसाचा 10 दिवसाचा जो पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये तो ताप जर त्याला 104च्या पुढे 105, 106 टेम्परेचर येत असेल तर तो ताप मेंदूकडे जाऊ नये याच्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट ॲलोपॅथीमध्ये नाही. असे काही पेशंट मी पाहिलेले आहेत की दिवसातून 3-3 वेळा, म्हणजे 8-8 तासाला तापाची गोळी दिली, तापाचं इंजेक्शन दिलं, तापाचं सलाईन जरी दिलं, पॅरासिटामॉल IV, तरीसुद्धा काही पेशंट्समध्ये ताप हा अगदी 6 तास 8 तासापुरता कमी होतो. त्या अँटीपॅरेटिक ताप कमी करणाऱ्या औषधाचा त्याची ॲक्शन किंवा जोर कमी झाला की परत ताप यायला चालू होतो. इतकी भयंकर पेशंटची आणि डॉक्टरांची हॅरॅशमेंट होते.
पण महत्त्वाचं असं आहे की डेंग्यू या आजारामध्ये ताप यायला लागला की जोपर्यंत ताप येत राहतो तोपर्यंत पेशंटच्या प्लेटलेट्स कमी व्हायचं काही थांबत नाही. पहिल्या दिवशी ॲडमिट करताना जरी पेशंटच्या प्लेटलेट 2 लाखाच्या वरती असल्या तरीसुद्धा पेशंट ॲडमिट असूनसुद्धा हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या प्लेटलेट्स जोपर्यंत ताप येतो आहे तोपर्यंत कमीच होत जातात. 2 लाखाच्या खाली, 1.5 लाखाच्या खाली, 1 लाखाच्या खाली, 50,000च्या खाली, 10-20 हजारसुद्धा प्लेटलेट होतात. परंतु त्या प्लेटलेट्स कमी होऊ नयेत म्हणून ॲलोपॅथीमध्ये कुठल्याही प्रकारची ठोस ट्रीटमेंट नाही आहे. फक्त पेशंटचा ताप कधी बरा होतो, ताप येणं कधी थांबतं, पेशंटची स्वतःची प्रतिकारशक्ती वाढून पेशंटचा ताप कधी यायचं बंद होतं याची डॉक्टरांना वाट पाहण्याशिवाय दुसरा त्यांच्याकडं काही पर्याय नसतो. ताप आला की तापाचं इंजेक्शन, गोळी किंवा तापाचं सलाईन देणे आणि काही लाक्षणिक चिकित्सा, उलटी होत असेल तर उलटीचं इंजेक्शन देणे, शरीरामधून पाणी कमी होऊ नये म्हणून सलाईन देणे, अशा प्रकारची लाक्षणिक चिकित्सा करावी लागते आजसुद्धा. कुर्डवाडीमधल्या एका 2 महिन्यापूर्वी एक असाच इन्सिडन्स झाला. XYZ गावावरून तिथल्या डॉक्टरांनी, लोकल डॉक्टरांनी तुझा ताप 106 आहे म्हणून कुर्डवाडीमध्ये पेशंटला जायला सांगितलं. इथे XYZ हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट झाला. ॲडमिट झाल्यानंतर पेशंटचा ताप हा एक अंदाज डॉक्टरांनी दिला की 2-3 दिवस लागतील, ॲडमिट व्हायला लागेल पेशंटला. 2-3 दिवसात काही ताप कमी झाला नाही. पेशंटचे नातेवाईक म्हणाले आमच्या पेशंटचा ताप ॲडमिट असूनसुद्धा कमी होत नाही, सारखा येतो आहे, कमी होतो आहे, येतो आहे आणि तेवढाच पीक असतो, 105-106 टेम्परेचर येतं. आम्ही पेशंटला सोलापूरला घेऊन जातो. ॲक्च्युली याच्यामध्ये त्या डॉक्टरांचा पण काही दोष नाही, कारण का जे काही लाक्षणिक चिकित्सा द्यायची होती ते सगळी चालू होती. परंतु तो ताप एक 7-8 दिवस येणार असेल तर ते 2च दिवसामध्ये तो ताप येऊ नये म्हणून डेंग्यूमध्ये कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट नाही आहे. शेवटी त्या पेशंटचा जो ताप आहे तो मेंदूपर्यंत गेला आणि पेशंट हा अनकॉन्शियस झाला, तो एन्केफेलायटिसमध्ये गेला आणि त्यावेळी पेशंटला सोलापूरला हलवायला लागलं आणि तिथे न्यूरोफिजिशियनकडे सुद्धा पेशंट ॲडमिट करून त्यांनी कुठल्याही प्रकारची गॅरंटी दिली नाही. सांगायचं तात्पर्य असं, अजूनसुद्धा ॲलोपॅथी ट्रीटमेंट ही डेंग्यूच्या बाबतीत हतबल आहे. पण या 6 महिन्यात डेंग्यूच्या या 6 महिन्यातल्या याच्यामध्ये मी असं अनुभवलं की माझ्या पेशंटला मी ज्यावेळी आयुर्वेदिक ट्रीटमेंट ॲड केली त्यावेळी पेशंटचा ताप लवकर रिकवर झाला आणि जोपर्यंत ताप यायचा पेशंटचा बंद होत नाही, तापाची औषधं न देता ताप यायचा बंद होत नाही तोपर्यंत पेशंटच्या प्लेटलेट्स या वाढायला चालू होत नाहीत. असा डेंग्यू या पेशंटच्या ट्रीटमेंटमधला तो प्रोटोकॉल आहे, या स्टेजेस आहेत. म्हणून त्यामुळे मी ज्यावेळी डेंग्यूच्या तापाचे पेशंटला ॲलोपॅथिक ट्रीटमेंटबरोबर आयुर्वेदिक ट्रीटमेंट ॲड केली त्यावेळी मात्र पेशंटच्या 2 दिवसात ताप यायचा बंद झाला आणि ते पेशंटच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हायला लागली आणि पेशंटच्या प्लेटलेट्स पण वाढायला लागल्या. असे माझ्याकडे एव्हिडन्सेस आहेत, पेशंटचे नाव, पेशंटचा ह्याच्या सहित. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, पेशंटच्या तापाचा जोर वाढून एकतर पेशंटचा ताप बरा लवकर होतो आणि ताप बरा झाल्यामुळे कमी झालेले प्लेटलेट्स हळूहळू वाढायला लागतात, प्लस पेशंट हा सिरियस होण्याचा धोका टळतो. हे मी जबाबदारीने सांगतोय, एक जबाबदार डॉक्टर म्हणून हे सगळं अनुभवलं आहे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. मागे कोविडच्या
काळामध्ये सुद्धा तुम्हाला मी हेच सांगितलं की फक्त आणि फक्त ॲलोपॅथिक प्रॅक्टिस ही किंवा ॲलोपॅथिक लाईन ऑफ ट्रीटमेंट ही कोविड या आजारातून पेशंटला बाहेर काढण्यासाठी पुरेसी नाही आहे. त्याचे साईड इफेक्ट्सच भरपूर आहेत. परवा तर माझ्याकडे दीनानाथ मंगेशकरमधला एक पेशंट डिस्चार्ज घेऊन आलेला ॲडमिट होता. पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस. त्यांनी 15 दिवसांचा इंजेक्शनचा कोर्स दिलेला होता तो घेण्यासाठी. ऑलरेडी त्या पेशंटच्या तरुण पेशंटच्या 30 वर्षाची फिमेल पेशंट तिचे जबड्याचे जवळजवळ सगळे दात काढून टाकले होते. हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आमच्याकडे ट्रीट झालेल्या एकाही पेशंटला अशा पद्धतीचे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स झाले नाहीत. आणि डेंग्यूच्या बाबतीतसुद्धा आम्ही आता हे अनुभवतो आहे की किती सुंदर रीतीने पेशंट हा रिकवर होतो आहे. लवकरात लवकर त्याचा ताप बरा होतो आहे. आणि एकदा का पेशंट हिमरेजिक फीवर म्हणजे हिमरेजिक डेंग्यू ज्याच्यामध्ये पेशंटच्या प्लेटलेट्स भरल्याच कमी होऊन अंगावरती लाल लाल चखंदळ उठायला लागतात, रॅश यायला लागतात आणि पेशंटच्या हिरड्यातून, नाकातून, तोंडातून कुठूनही रक्तस्राव व्हायला चालू होतो. त्यावेळी पेशंट कितीही चांगल्या सेंटरला ॲडमिट असला तरी डॉक्टरांना स्वतःला त्याच्याबद्दल शाश्वती नसते. किंवा पेशंट जर डेंग्यू शॉकमध्ये गेला, पेशंटच्या डेंग्यू कॉम्प्लिकेट झाला आणि तर पेशंट काय होतं, पेशंटच्या पाठीत पाणी होतं, पेशंटच्या पोटामध्ये पाणी होतं, पेशंटचा BP लो व्हायला लागतो. या डेंग्यू शॉकमध्ये गेला किंवा डेंग्यू हिमरेजिक स्टेजमध्ये जर गेला तर त्या पेशंटबद्दल कुठल्याही डॉक्टरांना खात्री वाटत नाही आणि त्याचा सक्सेस रेट हा फार कमी आहे. तर या स्टेजमध्ये जाऊ नये म्हणून ॲलोपॅथीमध्ये कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट नाही. कोविडमध्ये तरी निदान थोडाफार स्टिरॉईडचा रोल होता. डेंग्यू या आजारामध्ये तर स्टिरॉईडचा पण काहीही रोल नाही, फार नगण्य रोल आहे. पेशंटचा BP ज्यावेळी त्या स्टेजमध्ये जातो डेंग्यू शॉकमध्ये, पेशंटचा BP कमी व्हायला लागतो, पेशंटला असायटिस डेव्हलप होतं म्हणजे पोटामध्ये पाठीमध्ये पाणी व्हायला लागतं. त्यावेळी शॉर्ट टर्म एक फार थोड्या कालावधीपुरता स्टिरॉईडचा रोल आहे, तो पण सपोर्टिव्ह म्हणून. त्यामुळे या पण गोष्टींचा तुम्ही आवर्जून विचार केला पाहिजे. फक्त आणि फक्त ॲलोपॅथीची कास धरून हे निसर्गानेच आपल्याला आता दाखवून दिलेलं आहे की फक्त आणि फक्त ॲलोपॅथी इमर्जन्सी मॅनेजमेंटमध्ये MI, हार्ट अटॅक असेल, थ्रम्बोएम्बोलिझम आहे, पल्मोनरी एम्बोलिझम आहे, ॲक्सिडंट्स आहेत, ॲक्यूट हिमॅस्टेमेसिस आहे, वेगवेगळ्या कारणांमुळे रक्ताच्या उलट्या होणं, जुलाब, या ॲक्यूट इमर्जन्सी ऑपरेशन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. याच्यामध्ये ॲलोपॅथीला तोड नाही. पण काही असे पॉकेट्स आहेत की ज्याच्यामध्ये ॲलोपॅथी सोडून काही वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटचा हा विचार करायला लागतो आणि त्याच्यामध्ये गोल्डन एक्सलंट रिझल्ट्स दिसून येतात. एवढ्या इमर्जन्सी आणि हायग्रेड फीवरमध्ये, फणफणलेल्या तापामध्ये ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेद चांगला काम करू शकतो. हे सुद्धा मलासुद्धा आत्ता ते कळाले. तर ही एक चांगली गोष्ट फक्त तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून मी हा व्हिडिओ फार दिवसांनी आज अपलोड करत आहे. ही तुमच्यापर्यंत माहिती पोचवावी एवढाच माझा उद्देश आहे, दुसरं काही नाही आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही अजून माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन कधी पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9881253477 9881253477. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.